मी मंचावर आमंत्रित करते हरिभक्त परायण आदरणीय श्री डॉक्टर रविदास महाराज शिरसाट यांना आपले विचार आपल्यासमोर मांडायला. आदरणीय डॉक्टर रविदास महाराज शिरसाट. ओम समचरण सर्वजम सांद्रणीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतायामी. महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं हे विशेष अधिवेशन आपण म्हणूया. त्यानिमित्त मंचावर उपस्थित सन्माननीयगण, वारकरी संप्रदायातील विद्वज्जन कीर्तनकार मंडळी आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख ग्रामपंचायतीतून इथं संमिलित झालेले सरपंच. तसं पाहता हा कार्यक्रम महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद या नावाने जरी असला तरी पण आय एम शुअर दॅट इट इज नॉट ओनली फॉर कीर्तनकार्स और इवन इट इज नॉट ओनली फॉर सरपंच. इट इज फॉर ऑल. सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतंय की कीर्तनकार आणि सरपंचांना एकत्रित करण्याची ही संकल्पना, तिला आपण अभिनव संकल्पना म्हणू, आमच्या आदरणीय राहुल सरांना सुचली ही अतिशय आनंदाची किंबहुना महाराष्ट्राच्या भाग्याची गोष्ट म्हटलं तरी कदाचित गैर ठरणार नाही. हे दोन घटक या ठिकाणी एकत्र आणावे लागले, आणावे वाटले. या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना काय, व्हॉट इज द सेंट्रल कॉन्सेप्ट और सेंट्रल आयडिया ऑफ दिस राऊंड टेबल कॉन्फरन्स जाणून घेणं आपला महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्र भारताच्या इतर सर्व राज्यामध्ये महा या संबोधनाने, या विशेषणाने विशिष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशी काय महानता आहे? मला असं वाटतं महाराष्ट्राची महानता ही संतांच्या कार्यामध्ये, संतांच्या परंपरेमध्ये एवं वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे. हा वारकरी संप्रदाय अतिशय जुना आहे. आता वारकरी संप्रदायाचा इतिहास काय, त्याची ऐतिहासिक खुलासा, पौराणिक खुलासा कालपासून आपण पाहतो आहोत. वारकरी संप्रदायाचं आराध्य काय, वारकरी संप्रदायाचे संत कोण आहेत, त्याचे ग्रंथ काय, त्याचे आचार विचार काय, तत्वज्ञान काय आहे, उपासना पद्धती काय, साधना काय, याची सर्वांगीण चर्चा झालेली आहे. वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या नंतर वारकरी संप्रदायाचा परकीय राजवटीमध्ये आणि परधर्मीय राजवटीमध्ये झालेला उत्तरोत्तर विकास हाही आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. आणि यातून आपण सद्यकालीन परिस्थितीवर, या काळावर आपण येऊन ठेपलेलो आहे. तेव्हा चर्चेचा किंबहुना या परिषदेचा मुख्य विषय हा आहे की 21व्या शतकातील प्रबोधनाचे स्वरूप, समस्या व आव्हाने असं आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे भक्ती तत्व अंगीकारलेलं आहे, कारण हा संप्रदाय हा भक्ती प्रधान आहे, परंतु ती भक्ती सुद्धा सामान्य भक्ती नाही, ती ज्ञानभक्ती आहे. ज्ञानोबरांनी तिला या ज्ञानभक्ती सहज भक्तो एकवटला मज तो केवळ मीच हे तुझ श्रुतही आहे असं ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. म्हणजे ही भक्ती सामान्य नाहीये. अमृत अनुभव तर तिला कुणी एकी अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे, या भूमिकेवरून ज्ञानोबाऱ्या बोलतात. म्हणून या भक्ती तत्वाचा प्रसार प्रचार सर्वसामान्यामध्ये करण्यासाठी प्रभावी माध्यम वा साधन जर कुठलं असेल तर ते कीर्तन प्रवचनाचं आहे. आणि या साधनाचा वारकरी संप्रदायाने प्रभावीपणे अवलंब केलेला आहे. नामदेव महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी मला वाटतं प्रतिज्ञाच केली, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तेव्हा वारकरी तत्वज्ञानाच्या प्रसार प्रचाराचं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे कीर्तन आणि प्रवचन हे आहे. आता त्याला इथं प्रबोधन असं नाव दिलं गेलेलं आहे. 21व्या शतकातील प्रबोधनाचं स्वरूप काय? प्रबोधन या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये प्र हा उपसर्ग आहे आणि बुध बोधती हा धातू आहे. त्याचा अर्थ असा होतो प्रबोध म्हणजे जाग होणे, जाग करणे.
यथार्थ ज्ञान देणे असा त्याचा अर्थ आहे. प्रबोधन शब्दाचा अर्थ असा आहे. तसा प्रबोधन शब्दाचा अर्थ वास्तविक जागृती असाही आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, निद प्रबोधाच्या ठाई नसे तैसीची जागणीही. प्रबोध शब्दाचा अर्थ जागृती असा आहे. म्हणजे याचा अर्थ वारकरी संप्रदायातील कीर्तनकार या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती करतात, समाजाला यथार्थ ज्ञान देतात, ज्ञानभक्तीचं प्रचाराचं कार्य करतात. हा यातला मुख्य हेतू निहित आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणी कीर्तनकारांच्या तुलनेनं मला वाटतं सरपंचांची संख्या ही काहीशी जास्त आहे. कीर्तनकार मला वाटतं काहीतरी 70-75 असावेत आणि 150च्या वर सरपंचांची संख्या आहे. मग कीर्तनाच्या या परिषदेच्या नावाने सरपंचांना काय मार्गदर्शन व्हावं याचा उहापोह आतापर्यंत काही वक्त्यांनी केलेलाही आहे. परंतु त्याचा मुख्य भाग असा आहे, कीर्तनकार आध्यात्मिक केंद्रापासून अर्थात पंढरपूर असेल, आळंदी असेल, देहू असेल, इथून तर प्रत्येक गावातील खेड्यापाड्यापर्यंत या प्रसार प्रचाराचं कार्य करणारा एक मूलभूत सांप्रदायिक घटक आहे. आणि सरपंच त्या गावचे प्रथम नागरिक आहेत आणि भारतीय लोकशाही परंपरेने लोकनियुक्त ते पदसिद्ध एक अधिकारी व्यक्ती आहे. जोपर्यंत या दोघांचा समन्वय नीटनेटका होणार नाही, मला वाटतं तोपर्यंत सामाजिक रथ जो आहे तो नीटनेटका चालणार नाही. तसं पाहता एक गट हा धर्म कारणाचा आहे आणि दुसरा गट हा राजकारणाचा आहे. परंतु आपली प्राचीन परंपरा जर आपण पाहिली तर धर्मकारण आणि राजकारण हे एकमेकांना पूरक पोषक असं राहिलेलं आहे. अगदी प्राचीन काळामध्ये जर पाहिलं, आपल्या भारताचं पूर्वीचं नाव आर्यावर्त असं आहे. या भारताचं नाव भारत किंवा भरतवर्ष हे ज्या राजा भरतामुळं पडलेलं आहे, त्या राजा भरताच्या मातेचं नाव शकुंतला आहे. राजा भरताच्या समोर जेव्हा काही राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला, तेव्हा माता शकुंतलेनं राजा भरताला सांगितलं की जा तू कण्व मुनींच्या आश्रमामध्ये जा आणि त्यांच्याकडून याविषयी मार्गदर्शन करून घे. आणि त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन करून आपली एका कार्यकीर्ती केलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांचा हा काळ असेल, त्याच्यानंतर आता अलीकडे अगदी मोदी साहेबांचा काळ असेल, आध्यात्मिक पुरुषांना ते सन्मानाचं स्थान देतात आणि त्यातून हा जो सामाजिक रथ आहे तो त्या ठिकाणी पुढे चालतोय. या ठिकाणी इथून पुढचा जो काळ आहे, कीर्तनाचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. कीर्तनकारांनी कीर्तन करत असताना अभंगामध्ये किंवा ओवीमध्ये निहित जो भाव आहे तो भाव समाजापर्यंत यथार्थ रीतीने पोहोचवणं हे कीर्तनाचं मुख्य स्वरूप आहे. आणि ते पोहोचवत असताना सामाजिक भान ही जागृती त्या ठिकाणी विस्मृत होता कामा नये, हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, भविष्य काळामध्ये जर आणखी आपण पाहिलं तर तरुण पिढीचा, तरुण वर्गाचा या संप्रदायाकडे ओढा खूप कमी आहे असं आपलं पाहिलं जातं. यापूर्वी मी 2-4 ठिकाणी कीर्तनामध्ये सांगितलं. आता इथं सरपंच मंडळी सांगायला काही हरकत नाही. यांनी जर ग्राम पातळीवर असे काही उपक्रम राबवले, जसे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही शिबिर, काही वादविवाद स्पर्धा, त्याचं निबंध लेखन स्पर्धा, काही एकांकिका अशा जर राबवल्या तर मला वाटतं गावामध्ये धार्मिक वातावरण व्हायला निश्चितच मदत होईल. गावामध्ये आता परवाच काल पोपटराव पवारांनी सांगितलं की गावामध्ये दररोज त्या ठिकाणी हरिपाठ केला जातो. असे जर उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबवले गेले तर निश्चितच नवीन पिढी जी आहे ती सक्षम, संस्कारक्षम होईल. मला वाटतं या उपक्रमाने ते जास्त सुधारले नाही तरी चालतील, परंतु बिघडणार तर नक्कीच नाही, हा त्यातला प्लस पॉईंट आहे. म्हणून एकंदरीत या नवीन पिढीला जर हा परमार्थ आपण द्यायचा असेल तर अशा उपक्रमातून जर तो दिला गेला तर ही निश्चितच हितावह ठरेल. आता या ठिकाणी हा जो पहिला प्रयत्न आमच्या राहुल सरांनी केलेला आहे, यामध्ये मला तर असं वाटतं की मोजके काही सरपंच मंडळी आणि काही कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र हा तसा महान असल्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मला असं वाटतं भविष्यामध्ये महाराष्ट्र पातळीवर जर असं एखादं भव्य दिव्य कीर्तनकारांचं संमेलन आयोजित केलं तर सांप्रदायिक समस्या, सांप्रदायिक अडचणी त्यामध्ये काय आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतील. आणि ती तर मला वाटतं काळाची गरज आहे. तेव्हा भावी काळामध्ये इथं आता बरीचशी फडकरी मंडळी आहेत, पंढरपूर, देहू, आळंदीचे,
बहुतेक गावाची सरपंच मंडळी आहेत, या सर्वांनी जर संयुक्त प्रयत्नातून एखादं असं भव्य दिव्य एखादं अधिवेशन आयोजित केलं तर निश्चित वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे आणि 21व्या शतकातील प्रबोधनाची दिशा काय असावी यातील बरेचसे मार्ग निघतील. तेव्हा मी या ठिकाणी माझ्या विचारांना सोलविराम देतो आणि उत्तरोत्तर असेच कार्यक्रम आयोजित करून संप्रदायाच्या या क्षेत्रामध्ये तथा सामाजिक क्षेत्रामध्ये MITची जी मोलाची भर आहे ती आधीच वाढती राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. नाही, मला एकच इथं महाराज खूप तुम्ही छान बोललात. ऑलरेडी मोरे सरांची आणि माझी चर्चा ह्या बाबतीमध्ये अशी झाली की आणि सकाळी मी माझ्या ह्याच्यामध्ये